आता क्यों बे? ए झिंगरू, किधर गया अभी तू? अभी झिंगरू मंगरू, ए घुंगरू कुठे गेले घुंगरू? ए फडणवीस, डॅन डॅन. तो डायलॉग तर ना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. तुझी फाटती का रे एकट्याची? एकट्याची फाटती का फट्टू? हा मॉप घेतोय मॉप. तुला मॉप पाहिजे? एकट्याने नाही होत का तुझ्या? तू तर लय बड्या बड्या बाता आणि खाई तुझ्या लाता. आ लय ना बड्या बड्या बाता, याव करीन त्याव करीन, हा संपूनच टाकीन. लय बेकार. ते बेकार आहे म्हणायचं. त्याच्यासारखा बेकार माणूस मी बघितला नाही, त्याच्यासारखा नालायक माणूस बघितला नाही, त्याच्यासारखा हलकट माणूस बघितला नाही. कुठली शिवी नसन की ती फडणवीस साहेबांना यांनी द्यायची ठेवली असेल. सगळ्या शिव्या देऊन बसलाय. हा तिथं काय करतो हा? पांडुरंग तारकच्या बंगल्यावर काय करतो हा? याला घरी मरायला काय होतं सांगा ना मला. घरी गाड ना तू म्हणतो ना समाजाने माझ्या घराची डागडुगी करून दिली. मग चांगलं करून दिलं समाजाने तुझं घर ना. आता मर किती तर गाड की घरी. कपडे चड्ड्या पुरवणारा आणि कपडे पुरवणारा पहिला डॉक्टर तारक, हा त्याच्यानंतर पांडुरंग तारक, त्याच्यानंतर गावात पण एक कोणते तारक आहे. उपोषणात मध्ये दूध भाकर चुरून खाऊ घालायला किरण तारक. सगळे तारकच मंडळी यांनी धरून ठेवली. काय त्या तारक मेहताचा उलटा चष्मा चालू झाला. सरकार घाबरलं पाहिजे ना. याच्या एकट्याने काय होत नाही. फट्टू हा, ए फट्टू ये, लक्षात ठेवा बरं का. हे समाजाच्या जीवावर. ते म्हणतो ना आता तुझ्या आईने किती नवरे केले मला कसं माहिती रे? तो म्हणतो माझ्या आईने किती नवरे केले तुम्हाला माहिती आहे का? याच्या आईचे नवरे मला कसं माहिती असणार आहे? बरोबर की नाही? ह्याच्या आईचे नवरे याच्या आईलाच माहिती आहे. यार तुमच्या आईने रिकामे धंदे केले मला येऊन विचारताय तुम्ही. जरा नंगेने 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. आम्ही 1 लाख लोक घेऊन म्हणला. किती? 1 लाख. बघा मी पहिल्यापासून म्हणते हा याच्या कुठल्याच वक्तव्यावर स्थिर नसतो, स्टेबल नसतो, अजिबात नाही. 1 लाख लोक घेऊन म्हटला मी आमरण उपोषण करणारे. सामूहिक आमरण उपोषण ज्याची गिनीज बुकात नाही जगात नोंद होईल. आता जग म्हणजेच गिनीज बुक आहे हे याला कोण सांगेल बरं का? तर जगात गिनीज बुक काय हो? जग नोंद करेल म्हटला त्याची. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर विषय असा झाला की बाबा थोडं दिवसानंतर त्याला कळलं की अरे म्हणजे आपलं झालंय, सुपडा साफ झाला आपला, सगळं झालंय. लोकांचे काय प्रतिक्रिया आहे ना, लोकांचा काय सहयोग लाभणा. मग आता काय करायचं? मग बाबांनी काय 1000-2000 येतील तेवढे घेऊन मी बसेल. कसं आहे तिथे लोक आले म्हणजे मला सगळ्यांना आपण नाही ना फोर्स करू शकत, किंवा कामधंदे असतात, अमुक असतात तमुक असतं. असं करून बाबा 1000-2000 आला. नंतर बाबा 500-500 आला बरं का. हा नंतर बाबा 2 दिवसापूर्वी बाबाने पत्रकार परिषद घेतली आणि 2 दिवसापूर्वी तर बाबा डायरेक्ट म्हणतो तुम्हाला नसन उपोषण करायचं तरी चालेल, पण तुम्ही ना आपलं तांदूळाचे कट्टे फिट्टे घेऊन, आपलं तेल मीठ मिरचू घेऊन तुम्ही फक्त आंतरवाळीत या. लोळायचं इथं म्हणतो, इथं पडून राहायचं नुसतं. हा तुम्ही आले तरी चालता. कशासाठी? तू जर म्हणतोय ना की मी एकटा सगळं काही देऊ शकतो. तुझी फाटती का रे एकट्याची? एकट्याची फाटती का फट्टू? हा मॉप घेतोय मॉप. तुला मॉप पाहिजे? एकट्याने नाही होत का तुझ्या? तू तर लय बड्या बड्या बाता आणि खाई तुझ्या लाता. आ लय ना बड्या बड्या बाता, याव करीन त्याव करीन, हा संपूनच टाकीन. लय बेकार. भाजपाशी पडणार आहे ना, लय बेकार पडणार भाजप, लय बेकार. हा याचे डायलॉग अगं बाई 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 काय सांगू तुम्हाला याचे डायलॉग. ते अरे तुरे शिवाय बोलतच नव्हतं फडणवीस साहेबांना. यांना तर फडणवीस साहेबांना तर अरे ते बेकार आहे म्हणायचा. त्याच्यासारखा बेकार माणूस मी बघितला नाही, त्याच्यासारखा नालायक माणूस बघितला नाही, त्याच्यासारखा हलकट माणूस बघितला नाही. कुठली शिवी नसन की ती फडणवीस साहेबांना यांनी द्यायची ठेवली असेल. सगळ्या शिव्या देऊन बसलाय. आता क्यों बे? ए झिंगरू, किधर गया अभी तू? अभी झिंगरू मंगरू, ए घुंगरू कुठे गेले घुंगरू? ए फडणवीस, डॅन डॅन. तो डायलॉग तर ना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. हा कधीच नाही. मग मला तू सांग फट्टू तुझी फाटती का रे एकट्याला बसायला? या 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 गावाचे गाव या, खाली करा, सपाट करा, गावात कुणीच ठेवू नका, सगळे जण या बर का. आणि पत्रिका छापा, मुळवाटे छापा आणि गावोगावी द्या.
काय रे, हा काय? आणि त्यांनी ऑर्डर दिली बरं का सगळ्यांना, आणि गावोगावी जायचं, निमंत्रण द्यायचं, पत्रिका छापायची, सगळ्यांनी यायचं. पण विषय असा झाला याच्यामध्ये, हा आणखी एक शब्द बोललेला आहे बघा, की तुम्हाला काही चेहरे आता दिसणार नाही. हा, ते राजकारणापुरते आपल्याला जोडले गेले होते, आता काही नाही. काही नाही, बरेच चेहरे दिसणार नाही आणि काहीच चेहरे दिसतील. तू जरा वाक्य बदल जरांगे, तू वाक्य बदल. तुम्हाला आहे ना बरेच चेहरे दिसणार नाही आता, आणि काही चेहरे दिसतील बरं का. कारण तू लोकांना वेड्यात काढलं. काय त्या लोकांनी काय करायचं सांग ना. ज्या लोकांनी शासकीय पदावर रुजू होते, ज्यांना सरकारी नोकऱ्या होत्या, एकतर आपल्या समाजाला नोकरी लागत नव्हती, बिचारांनी किती कबाड कष्ट केले असतील, किती अभ्यास केला असतील आणि त्या नोकरीवर पोहोचले असतील. तू त्यांना आमिष दाखवलं, तुझ्या आमिषाला ते बळी पडलेत, आणि काय केलं त्या लोकांनी, राजीनामे दिलेत. आणि तू काय केलं, त्यांच्या तोंडाला मधाचं बोट पुसलं तू. त्यांना काय केलं, फॉर्म भरायला लावले, राजीनामे द्यावे. याच्यावर आहे ना, खरं सांगते मी, याच्यावर त्या लोकांनी गुन्हे दाखल करावे, ज्या ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी. माझी विनंती आहे, राजरत्न आंबेडकर साहेब, तुम्ही का शांत बसलात, का शांत बसलात? राजरत्न आंबेडकर साहेब, तुम्ही कुणाचे नातू आहात विसरू नका. तुमचे आजोबा कोण होते? तुमच्या आजोबांनी सांगितलंय, गुलामगिरीत मध्ये जगू नका, जे चुकीचं आहे त्याच्या विरोधात बंद करा. राजरत्न साहेब, तुम्ही का आवाज उठवत नाही? हा खोटारडा माणूस आहे. तुम्ही का समाजाला सांगत नाही हा खोटारडा माणूस आहे? याच्या नादी लागू नका. तुम्ही स्वतः सांगितलं होतं राजरत्न साहेब, की कितीतरी लोकांनी शासकीय नोकरीचे राजीनामे दिलेत. त्यांचं काय आता? त्यांचं काय? याने याचे गडे भरून घेतले, याचे मडके गाडगे सगळे भरलेले आहेत. समाजाने काय करायचं मला सांगा ना. राजरत्न साहेब, तुम्ही फार जवळून त्या नौटंकी माणसाला पाहिलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही याच्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन याचे खुलासे करा. हा किती लबाड माणूस आहे, हा किती बाजिंदा माणूस आहे, हा किती लफंगा माणूस आहे. तुम्ही याच्याबद्दल खुलासे करा राजरत्न साहेब. फार फार समाजाचं नुकसान व्हायला लागलं. सांगा ना त्या लोकांनी काय करायचंय. माझी विनंती आहे राजरत्न साहेब तुम्हाला, की तुम्ही फडणवीस साहेबांना अर्ज द्या. ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी शासकीय पदावर असलेल्या राजीनामे दिले होते इलेक्शनसाठी, त्यांना पुन्हा रुजू करा म्हणून फडणवीस साहेबांना विनंती करा. त्यांना एक विनंती अर्ज द्या. या लोकांना पुन्हा रुजू करून घेतल्या गेलं पाहिजे. तो आमच्या गावाकडं, आमच्या विदर्भामध्ये एक म्हण आहे, बै गेली आणि बैची वाकळ पण गेली. म्हणजे असं केलं याने, काहीच नाही. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराणा, असं या जरांगेच्या नादी लागून आहे ना आपल्या मराठ्यांचं झालेलं आहे. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बाराणा. काय झालं, बऱ्याच लोकांवर केसेस झाल्या, बऱ्याच मुलांवर केसेस झाल्या. हा आपला मस्त छान मस्त चालू याचं. ज्या वेळेला ज्या मुलांवर केसेस झालेल्या आहेत ना, ते मुलं म्हणतात, ताई आम्हाला असं वाटतं बाबा यांनी विसरू नये म्हणून आम्ही त्याच्या तिथं जातोय बरं का, त्याच्या तिथं जातो. हा तिथं काय करतो हा? पांडुरंग तारकच्या बंगल्यावर काय करतो हा? याला घरी मरायला काय होतं सांगा ना मला. घरी गाड ना तू म्हणतो ना समाजाने माझ्या घराची डागडुगी करून दिली, मग चांगलं करून दिलं समाजाने तुझं घर ना. आता मर की तिथं गाड की घरी, राहना घरात मध्ये. तुझ्या 13 पत्रात तुझा जीव गुद मरतो का? होय रे. गावात येतो, तिथं पत्रकार परिषद घेतो बरं का. हा, एक तर तिथं आणखी एक कोणीतरी तारक आहे बघा, त्यांच्या इथं राहतो, घरी जात नाही. हा पत्राचं घर आहे ना याचं, घरी जात नाही हा. फक्त माझं 13च पत्र, अजून 13 पत्र काय माझ्याकडे, काय नाही माझ्याकडे. नाहीतर हा तिथं असतो दिवसभर त्या तारकच्या इथं. ह्याला सगळे तारकच भेटतात. कपडे चड्ड्या पुरवणारा आणि कपडे पुरवणारा पहिला डॉक्टर तारक, त्याच्यानंतर पांडुरंग तारक, त्याच्यानंतर गावात पण एक कोणतरी तारक आहे. उपोषणात मध्ये दूध भाकर चुरून खाऊ घालायला किरण तारक. सगळे तारकच मंडळी यांनी धरून ठेवली. काय त्या तारक मेहताचा उलटा चष्मा चालू झाला काय या जरांगेला? सगळे तारकच तारक, सगळे तारक मेहताच भरून ठेवले त्यांनी त्याच्या, नाही का, त्याचे सेवेकरी म्हणजे सगळे तारक मंडळी. जेव्हा याचा इतिहास लिहिला जाईल ना, तर हे तारक मंडळी ना, यांचं नाव फार स्वर्णाक्षराने लिहिलं जाणार की या तारक मंडळींनी चड्ड्यापासून त्याला पुरवलं, पर उपोषणामध्ये रात्रीचं खाऊ पण घातलं. हा, हे तारक मंडळींनी लय मदत केलेली आहे त्याला, काय सांगायचं तुम्हाला. तर हे असं तारक सत्र आहे. आणि हा काय 13 पत्रात जात नाही, हा तारकच्याच घरात जातोय. आणि काय माहिती काय, आणि म्हणजे लोकांना आव्हान केलं होतं,
गावोगावी जा, निमंत्रण द्या, लोकांना जागं करा. लोक 25 तारखेला अजिबात गाव वसाट पडली पाहिजे. तुमचे काम सोडून द्या, काय गरज नाही काम करायची. तांदूळाची पोती उचलायची आणि त्याच्या तिथं जाऊन खिचडी करायची आणि खायची आणि तिथं झोपायचं आणि तिथं लोळा नाही ते पडा. गर्दी दिसली पाहिजे. तो सरकार घाबरलं पाहिजे ना. याच्या एकट्याने काय होत नाही. फट्टूय हा, ए फट्टूय ये, लक्षात ठेवा बरं का. हे समाजाच्या जीवावर, ते म्हणतो ना मी तुमच्या जीवावर आहे, मी तुमच्या जीवावर मी. तुम्ही लोक माझे मायबाप, मला सोडू नका. तुम्ही लोकांनी जर मला सोडलं तर माझं कसं होईल. सोडू नका मला, मी लय घाबरतो एकटं राहिला की माय उचल बांगडी केलीच म्हणून समजा. म्हणून ते असं पुढं माग ताफा फिफा त्याचा चालू असतो. तर काय झालं माहिती बरं का, ह्याच्या चड्ड्या बिड्या दूध दमलेत ते पण काय ते ह्याचे बोलणे खायचे, तिकडं या इकडं आणि कमून करायला लागले, कमून करताय ते नाही का, असं वैतागलेत लोक त्याला. तर एकंदरीत काय की माणसं काही जमना, माणसं काही जमा होईना आणि किती काय म्हटलं तरी माणसं काही इमोशनल पण होईनात आणि कुठलाच काही फरक लोकांवर पडना. मग आता बाबाला उतरावं लागलं खाली आणि स्वतः उतरून बाबा आता गावोगावी जातोय आणि ते बाबाने प्रचार प्रसार चालू केलेला आहे. तर 25 तारखेला की गावाची गावं खाली व्हा आणि तिथे या आणि गावात फक्त कुत्रे ठेवा आणि तुम्ही सगळे या. बाकी मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही गावाची गावं खाली या. बिचाऱ्याचं घर चालत नाही म्हणून यांची जी मंडळी आहे ती 150 रुपये रोजाने कामाला जाते. म्हणजे त्यांच्या तिकडे 300 रुपये रोज चालू आहे, पण यांच्या मंडळीला 150 रुपयेच रोज भेटतो बरं का. आणि त्याचबरोबर काय माहिती का, त्यांची मुलं पण शिक्षण घेत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना पण पण तुमचे मुलं शाळेत नाही गेले तरी चालतील, रस्त्यावर उतरवा त्यांना, केस झाल्या तरी चालतील, त्यांना नंतर सरकारी नोकरी नाही लागली तरी चालेल. त्यांना त्यांच्यावर जर शिक्का पडला नाही एखाद्या केसचा तरी चालेल, पण तुम्ही तिथं या. तुम्ही तिथं या. ह्याचे 4 लेकरं मस्त शिक्षण घेत आहेत, त्याच्या 3 मुली आणि 1 मुलगा मस्त शिक्षण घेत आहेत आणि तुमची लेकरं घेऊन तुम्ही या. लेकरं बाळ, सायकल, 2 व्हीलर, डंपर, ट्रॅक्टर, रिक्षा, गाड्या सगळं घेऊन या. शिवाय त्या रिक्षा गाड्या त्याची पण नोंद होणार आहे की याच्या उपोषणाला माणसांबरोबर ट्रॅक्टर, 2 व्हीलर, 4 व्हीलर, डंपर, हायवे सगळे उपोषणाला बसले होते. म्हणजे त्याला असं दाखवायचंय लोकांनी कामधंदे बंद केले. ज्याची रिक्षा असेल त्याने त्याचा बिझनेस म्हणजे बाबा त्याचा व्यवसाय बंद केला. ज्याचं काय ट्रॅक्टर असेल त्याने नांगरणी बंद केली किंवा काय आणखी ज्याचं काय डंपर असेल ते डंपर काय हायवे असेल ते त्याने बंद केले, त्याचे काम व्यवसाय बंद करून लोक त्यांचे गाड्या घोड्या घेऊन तिथं आले होते लोक. हे त्याला दाखवायचंय आता हे दाखवायचंय त्याला आणि फार महत्वाचं आहे दाखवणं बरं का. कारण काय माहिती का, काही करून आहे ना आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये कळलं का, आता येणाऱ्या मला काय म्हणायचंय ते मला असं म्हणायचंय जरा नंगे ऐक ना, ते राकेश टिकेतीला फोन कर ना, म्हणा ते बुलडोजर वगैरे तुझा नव्हता का तिथं, ते ट्रॅक्टर वगैरे इकडे घेऊन ये ना म्हणा अंतरवालीला, तेवढीच गर्दी होईल आपली. तुझ्याकडे तर नंबर असणार आहे त्याचा बिलकुल. तो अरे दिल्लीला जाऊन भेटला त्याला, विषय का दिल्लीला जाऊन, मग तुझ्याकडे नंबर असणार आहे त्याचा. तर त्याला म्हण की तुझे ट्रॅक्टर घेऊन म्हणावी ते आता गरज आहे म्हणावलंय मला. तर त्याच्यासाठी ना तू ये म्हणावं अंतरावली सराटीमध्ये 25 तारखेला तुझे ट्रॅक्टर तुझे लोक घेऊन नाही का, आणि तिथे आणि आता याचं चालणार आहे उपोषण, याचं किती दिवस चालेल. आणि याचं म्हणणं आहे की मी जगणार पण नाही, म्हणजे त्या उपोषणामध्ये मरणार पण आहे असं हा म्हटलेला आहे की मी काय जगत नाही जास्त दिवस, मी मरणार आहे त्या उपोषणामध्ये. आणि परत काल तो असाही म्हटला इतके लोक आले ना, नाही मीच आपलं म्हणलं सगळ्या लोकांची मला काळजी घ्यावं लागन आणि मग त्यांच्याकडे बघावं लागन आणि जबरदस्ती, याच्या तोंडाने म्हणला जबरदस्ती करण्यात काही हरकत नाही, कोणाला भूकचं दम निघत नाही. म्हणजे तुझं काय लोकांना दमच निघत नाही अरे, तुला पण निघत नाही, तुला माहिती आहे. आता मी एकटा खातो रात्रीचा चोरून, माझा सबादून जाईल. एवढे लोकांना खाऊ घालायचं म्हणलं कुठं तरी कुणीतरी दिसन ना कॅमेऱ्यात, आणि मग ते जर दिसलं एखादा अर्ध गेलं का सगळं, पाणी फिरलं का. त्याच्यामुळं मग आता याने काय केलं,
हा, त्याच्यावर चारोळी फिरवली की नाही मग आता आम्ही काय 5-50 जण कोण असेल 10-15 जण बसू फक्त, कारण तेवढं नियोजन करता येईल. एवढं नियोजन कसं करायचं, एवढ्यांना जर रात्रीचं खाऊ घालायला लागले म्हणल्यावर सापडन ना, नाही का. तर असं एकंदरीत म्हणजे त्यांचं ठरलेलं आहे ते. आणि आता स्वतःच पाटील नाही होतो जरा नंगेला स्वतःच गावोगावी फिरावं लागतंय आणि स्वतःच त्याला मुळवाट्या द्यावं लागतंय. स्वतः माणूस पण मला त्या माणसाला म्हणायचंय स्वतःच आरक्षण पण घेऊन दाखवू ना कशाला लोकांना. यारे 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 या 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 मला रे गर्दी 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 दाखवायची नाही होणार. आता लोकांना माहिती आहे, मागच्याच केस अजून मागं नाही घेतले, कुठं ते आणखी डोक्यावर केस घेऊन फिरणारे हाय त्या डोक्यावर केस तेच लय झालं त्यांना. तर अशा पद्धतीमध्ये यांनी नंगानाथ चालू केलेला आहे. परंतु माझी विनंती आहे हिंदुत्ववादी मराठ्यांना, माझी विनंती आहे हिंदुत्ववादी भावांना, आपल्याला याच्या कुठल्याही गोष्टीला बळी जायचं नाहीये. आपण हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत, हिंदू म्हणूनच आपल्याला एकत्र राहायचं आहे. ओके, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. हा, लक्षात ठेवा. पत्थर के संग रहना है तो पत्थर बनना पड़ेगा, अगर धर्म बचाना है तो कट्टर बनना पड़ेगा, वरना एक दिन घर घर में चिट्ठी बांटी जाएगी, कर लो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी. आणि जर आपण हैदराबाद गॅझेट प्रमाणे जर कुणबी नोंदी घेतल्या तो कर लो वक्फ बोर कबूल, हीच वेळ आपल्यावर येणार आहे. ओ खेती हमारी है, हे आलेले आपल्यावर परकीय आपल्या जमिनी यांनी हिसकावून घेतल्या, आपल्या जमिनी हिसकावून घेतल्या. त्याच्यानंतर एवढ्या काय त्यांना पिकवता येत नव्हत्या म्हणून आपल्याच लोकांना परत त्या कसायला दिल्यात. त्याच्यानंतर कालांतराने इंग्रजांचं राज्य आलं. त्याच्यानंतर काय संविधान लागू झालं. संविधान लागू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने आपल्याला आपल्या जमिनी पुन्हा मिळाल्या, त्याचे सातबारे आपल्या नावावर आहेत. आणि आता हे लोक म्हणतायत की त्या जमिनी आमच्या आहेत, हैदराबाद गॅझेट प्रमाणे तिथून नोंदी आहेत बरं का. जे कुणबी आहेत ना, ज्या कुणब्यांना आम्ही जमिनी कसायला दिली, लक्षात ठेवा बरं का. मराठवाड्यातल्या मराठ्यांनो, तुम्ही जर हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबीकरण कराल तर तुमच्या लातूरमध्ये ज्या अहमदपूरमध्ये तळेगावमध्ये जी 105 शेतकऱ्यांची अवस्था आहे ना आज बरं का, ती तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं या नंग्या माणसाला लांबच ठेवा बरं का, या नंग्याला लांबच ठेवा. कारण त्या नंग्याला त्यांचा खुदा पण डरतो, त्या नंग्याला त्यांचा खुदा पण डरतो. आपण नाही डरायचं, आपण आपल्या रामला डरायचं. आपण खुदाला कशाला डरायचं. हम नाही डरेंगे, हम तो हमारे राम से डरेंगे. तर चला हरकत नाहीये.